मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण उरलेल्या पोळ्यांचा नाश्ता कसा बनवायचा ते बघूया। नवीन प्रकारे दाखवत आहे मी आणि हा मुलांना खूप आवडतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रथम आपल्याला पोळ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। असे पूर्ण पोळ्यांचे वेगवेगळ्या आकारात करून घ्यायचे। मुलांना आवडतात मग हे खायला। अशा प्रकारे मी सर्व तुकडे करून घेते। बघा तुकडे झालेले आहे। आता यात आपल्याला तेल घालायचं आहे आणि मिक्स करून हे असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी आता अशीच ठेवायचे आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। आता आपल्याला 1 चम्मच जिरे घालूया। जिरे तडतडल्यानंतर या 5-6 लसणाच्या कळ्या आहे या घालायच्या आहे। याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 कांदा घालायचा आहे। हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 ही ढोबळी मिरची मी चिरून घेतलेली आहे आणि हे पत्तागोबी ही पण चिरून घेतलेली आहे छान अशी। तुम्ही लांबही चिरू शकता, परंतु मला असे गोल याच्यातच आवडते। आणि हे कढीपत्ता आणि आता हे छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी असा नाश्ता तयार होतो। अशा प्रकारे नक्की एकदा तरी ट्राय करा, मुलांना खूप आवडतो। बघा भाज्या छान शिजलेल्या आहे। यात तुम्ही गाजर वगैरे घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आता मी यात 1 चम्मच छोट्या चमचेने हळद घालते आणि 1 चम्मच जिरे पावडर आणि हे धने पावडर आहे हे घालायचं आहे आणि लाल मिरच्या मी थोड्या ओबडधोबड वाटून घेतलेल्या आहे या घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे आपल्याला भाज्यांना बॅलन्स करण्यासाठी घालायचं आहे। लक्षात ठेवा पोळीमध्ये मीठ घातलेलं होतं तर त्यामुळे अंदाज घेऊन घालायचा। पोळीमध्ये सगळेच मीठ घालतात त्यामुळे पोळी रुचकर लागते। आता आपण हे छान शिजवून घ्यायचं आहे 1 मिनिटापर्यंत। हा नाश्ता झटपट होतो, मुलांना खूपच आवडतो। आता मी हे शिजवून घेते। आता भाज्या छान मिश्रणी शिजलेला आहे। आता या वेळेला आपल्याला पास्ता सॉस घालायचा आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच मी शेजवान चटणी घालत आहे। तुम्ही एखादी सॉस कमी करू शकता आणि 1 चम्मच टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि हे छान मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। हे छान शिजवून घेते मी 1 मिनिटापर्यंत अजून। लक्षात ठेवा हे सॉस आपले छान शिजलेले पाहिजे आणि सॉसमध्येही मीठ असते तर थोडं अंदाज घेऊनच तुम्ही मीठ घालायचं। आता छान मिश्रण शिजलेलं आहे। या वेळेला यातनं थोडी कोथिंबीर घालायची आणि ही पण शिजवून घ्यायची, त्यामुळे ना खूप मस्त फ्लेवर लागतो। आता हे शिजवून घ्यायचं छान यात कोथिंबीर पण। आणि आता काय करायचं या स्टेजला आता आपल्याला हे मिश्रण शिजलेलं आहे। मी गरम करून 1 वाटी पाणी घेतलेलं आहे हे हळूवारपणे सोडायचं। आता हे छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे पाणी गरम केलेलंच पाणी घालायचं म्हणजे ही शिजण्याची प्रोसेस थांबत नाही। आता बघा उकळी आलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला हे तुकडे आपण बारीक करून घेतलेले होते हे असे थोडे तर ते घालून घ्यायचे आणि हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं। अशा प्रकारे
खूप टेस्टी असे बनतात हे, एकदा तरी नक्की ट्राय करा। बघा या प्रकारे हे ढवळून घेते आणि याला आता 1 मिनिटापर्यंत मी झाकून शिजवून घेते। बघा 1 मिनिट झालेलं आहे, मी झाकून शिजवलेलं आहे। बघा खूप सुरेख हा नाश्ता तयार झालेला आहे। आता या स्टेजला आता शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळायचं आहे। खूप सुरेख लागतो हा नाश्ता एकदमच। बघा मी आता कोथिंबीर घालून घेते, गॅस बंद करते। बघा गरमागरम पोळीचा नाश्ता तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा। धन्यवाद।